श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। श्री गुरुभ्येय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेसी, पूर्वी कवनावर जाहल समस्त तीर्थे सोडूनी, श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आराधना केली कवनी, पुराण कथा सांग मज, ज्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांछा होतसे ज्ञान ज्योती, कृपामूर्ती सिद्धराया, सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ते ऐकावे, पूर्वयुगांतरी ईश्वाकुवशी, मित्रसह राजा पर्येसी, प्रतापवंत क्षत्रिय वंशी, सर्व धर्मरत देखा, राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण, बल्लाढ्य शूर महाभिज्ञ, नित्य दोघी दयानिधी, असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारदिसी, प्रवेश जाहला अरण्याशी, वाससिंह शार्दूला, निर्मुनश्य अरण्यात, राजा पारदी खेळत, भेटला तेथे दैत्य अद्भुत, ज्वाळाकार भयानक, राजा देखुनी तयासी, शरजाळ वर्षे कोपेसी, मूर्छना गेहुनी धरणीसी, पडिला दैत्य तये वेळी, दैत्यवंदिता तये वेळी, होता त्याचा बंधू जवळी, आक्रदंतसे प्रबळी, बंधू शोके करोनिया, प्राण त्यजिता निशाचरू, बंधुसी म्हणे एरू, तू जरी होसील सहोदरू, सूड माझा घ्यावा, ऐसे बोलुनी बंधुसी, दैत्य पावला पंचत्वासी, अनेक माया तया पाशी, नरू रूप धरिले तया वेळी, रूप धरोनी मानवाचे, सौम्यवाणी बोले वांचे, सेवक जाहला राजयाचा, अतिनमत्वे बोलोनिया, सेवा करी नाना परी, जैसे स्वामींचे मनोहरी, ऐसे क्वचित दिवसवरी, वनांतरी राजा होता, समस्त मृग मारुनी, दुष्ट जीव छेदुनी, राजा आला परतोनी, आपुले नगरा परियेसा, ऐसे क्रमिता एके दिवशी, पित्र श्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे त्या ऋषीशी, वशिष्ठादी मुनिवरा, ते दिनी नियमे स्वयंपाक, करवी राजा सविवेक, कपटी होता जो सेवक, तया स्थानी ठेविला, राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागतील मानवसी, सर्व आणुनी त्वा द्यावे, अंगीकारुनी तो सेवक, नरमास आणुनी देख, कापट्य भावे करवी पाक, केली शाक तया वेळी, ठाय घालिता ऋषीश्वरासी, पाहिलेच वाडिले नरमासासी, पाहताची कोपला वशिष्ठ ऋषी, दिधला शाप तये वेळी, वशिष्ठ म्हणे रायास, नरमास वाढिले आम्हास, त्वरित हो गा ब्रह्मराक्षस, म्हणोनी कोपे तया वेळी, शाप देताची तये वेळी, राजा कोपला अति प्रबळी, अपराध नसता आम्हा जवळी, वायाश शापिले ती का, नेने मास पाक कवने केला, माझा निरोप नाही झाला, व्रथा आमुते शाप दिदला, आपण शापिन म्हणतसे, उदक गेहुनी अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी, तव राजस्त्री येऊनी जवळी, वर्जिती जाहली पतीसी, पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी त्याचे चरण धरी, तेने तरशील भवसागर, मंदे ती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण, अंजुळी उदक होते जान, पाडिले आपुले चरणासी वरी, शाप देता कल्मश पाणी, पडले राजयाचे चरणी, कल्माशपाद नाम मनोनी, ब्रह्मराक्षस झाला तो राव, पतिव्रता राजमहिषी, लागली वशिष्ठ चरणासी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय कीजे, करुणा वचन ऐकोनी, शांत झाला वशिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमोनी, पुनरपी राजा होईल, उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी, गेला आपुले ठायासी, ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊनी गेला वनांतरा, निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात,
भक्षण करी अनेक जंत पशुभक्षी मनुष्यादी करून ऐसे क्रमिता तये वनी मार्गस्थ दंपते दोनी ब्राह्मण जाती मार्गक्रमुनी देखिला राक्षस भयासूळ येऊनी धरिले ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी घेऊनी गेला भक्षावयासी विपस्त्री जाय समागमे अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसाचरणी राखे मजला अहवेव पाने प्राणेश्वरासी सोडी पा न भक्षी माझा पती माझी प्राणेश्वरी प्रीती माते भक्षी गा सुखव्रती वल्लभाते सोडी पा पती विने राहती नारी जन्मव्रथा दगडा परी पाहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा अति लावण्यपूर्व वयेशी वेदशास्त्र परगासी याचा प्राण तू रक्षिशी जगदूर रक्षिले पुण्य तुझ कृपा करी गा आम्हावरी होईन तुझी कन्या कुमारी मज पुत्र होतील जरी नाम ठेविने तुझेची ऐसी नाना परी देखा विप्रसी करी महादुखा बोल न मानिता राक्षसे एका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पतीसी भक्षिले देखोनी शाप दिदला ते ब्रह्मणी म्हणे राक्षसा एककानी शाप माझा एकचित्ते तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे करमोनिया परिरमता तुवा स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाथा भक्षिशी दुष्टभावे दुरात्मया तू राक्षसा शाप देऊनी ते वेळी पतीच्या अस्थी मिळवूनी सकळी काष्टे घालूनिया प्रबळी अग्निप्रवेश केला तिने असे असता राजा देखा क्रमिली तेथ 12 वर्षा पुनरपी राजा होऊनी एका आला आपुले नगरासे विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियेसी सांगे ते खून रती संगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी ऐकोनी पतीचे वचन मंदे ती दुःख करी आपण मन करोनी निर्वाण त्यजू प्राण म्हणतसे मंद येती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टाला 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकीचे ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला अति गहन बाष्पे निगती लोचनी केवी करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलविता झाला परियेसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणती एक मात तीर्थे आचरावी समस्त तेने पुनीत होशील ऐसा करोनी विचारू राजा तिघे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीतसे जे जे तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जान यज्ञादी कर्म ब्राह्मण जना आनंदान अन्नदान करीतसे ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे असे येत अघोर रूपे असे दिसत नवचे कवने परी देखा कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होऊनी मन भीतरी हिंडत पातला मिथिला पुरी चिंताक्रात होऊनिया नगरा ब्राह्म प्रदेशी श्रमोनी राजा परियेसी चिंतितसे मानसी व्रच छाये वैसोनिया तव ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित तेथे पातला देखोनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अति हर्षी भक्तिभावे करोनिया आश्वासुनी तये वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासी कवन काज चिंता व्याकुळ मुखाभुज कवन कार्य घडले असे ऐकोनी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप जाहला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज प्रायचित्तादी सकळीक यज्ञादी सर्व धर्माधिक समस्त तीर्थे क्षेत्रे सुखे आचरली आपण देखा शमन न होय माझा दोष सेवेची एतसी अघोर वेश व्रते आचरलो कोटीश नवचे दोष परियेसा आजी माझा सफळ जन्म दर्शन झाले तुझे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणी लागला ऐकोनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक सहारासी गोकर्ण म्हणजे स्थान असे स्मरण करिता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पापनाशी ईश्वर तेथे सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासीचे शिखर अथवा मूर्धी मंदर निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा
रात्री असता अंधकारुनी, उजेड नव्हे त्या अग्नी चंद्रोदये नव्हे निर्वाणी, तया भास्करा वाचून तैसे समस्त तीर्थाने पापे न जाते त्यांचे गुणे, सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शन मात्रे होय. सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असतील या शरीरी, प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा. इंद्रोपेंद्रा विरेची देखा जाऊनी तया स्थानी, एका तप केले हो सकळी का काम्यसिद्धी व्हावया गती. भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जान, फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे. जेथे ब्रह्म विष्णू देखा इंद्रादी देवगण सकळिका, साध्य झाले तप एका या वेगळे काय सांगू. जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर, प्रतिष्ठा करी विग्रेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ. समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती, ब्रह्म विष्णू इंद्र सहिती विश्वे देव मरुदन. सूर्य चंद्र वसु आदिक पूर्वद्वारी राहिले एक, प्रीती करे भक्ती पूर्वक वसताती तये स्थानी. अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पित्र दक्षिणद्वारी वास करीत, अति संतोषी राहिले असती. वरुणादी सहित गगा सकळे पश्चिमद्वारी वास जाहले, प्रीती करी चंद्रमौळे वास केला परियेसा. कुबेर वायू भद्रकाळी मात्र देवता चंडी सकळी, उत्तरद्वारी वास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची. चित्ररथादी विश्वावसु चित्रसेन गंधर्व सुरसु, पूजा करीती महेशु सदा वासोनी तये ठाई. घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी, एका नित्य नृत्य करीती सुखा महाबळेश्वरा सन्मुख. वशिष्ठ कश्यप्य कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी, भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे. ऋत अंगिरस ब्रह्म ऋषी आचार करीती महातापसी, महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रात. मरीची नारद अत्री ऋषी दक्षादी सकल ब्रह्ममुनी परियेसी, सनदादिक तापसी उपनिषदाचे उपासिती. अनेक सिद्ध साध्य जान मुनीश्वर अजिनाधारण, दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती. त्वगस्थी मात्र शरीरेशी अनुष्ठिती महातापसी, पूजा करीती भक्तीसी चंद्रमौळीची परियेसा. गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टव सव, विद्याधर पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर. गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादी नागतक्षक, पिशाच वेताळ सकळिक जाती पूजे तया स्थानी. नाना शृंगार करुनी आपण अनेक भूषणे विराजमान, सूर्य संकाश विमान वाहने येती देवगण. स्तोत्र गायने करीती देखा नमिती, नृत्य करीती अनेका पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगापाशी. जे जे इच्छिती मनकामना, पावे त्वरित निर्धारे जाना. समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात. अगत्यस्थादी सनत्कुमार प्रिय व्रतादी राजकुमार, अग्निदेव कंदर्प एर वर लाधते तया ठाई. शुशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी, मनी नागाते गरुड नगिळी महाबळेश्वर दर्शने. रावणादी राक्षसकुळ कुंभकर्ण एर सकळ, वर लाधले केवळ बिभीषण पूजितसे. ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ, गोकर्ण क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नाना परी. लिंग स्थापिती आपुले नामी, असंख्यात नामो नामी वर लाधले होते कामी चतुर्विध पुरुषार्थ. ब्रह्म विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका, आपुले नामी लिंग एका प्रतिष्ठा केली तये ठाई. धर्मक्षेत्र पहाळादी दुर्गादी देव शक्ती वृंदी, लिंग स्थापिती आपुले आदी तया गोकर्ण क्षेत्रात. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थ असंख्यात जान, पदी पदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य. सांगो किती त्यांची खून असंख्यात तीर्थे जान, पाषाण समस्त लिंग सगुण तीर्थ जान समस्त उदके. कृतायुगी महाबळेश्वर श्वेत, श्रेतायुगी दिसे लोहित
द्वापारी रूपपीत कलयुगी कृष्ण वर्ण जाना. सप्त खोली वेन उभे असे लिंग आपण कलियुगी मृद होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्महत्यादी पापनाशी काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी पंचमहापापे परद्वारदी दुष्टपापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने. दर्शन मात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधिती. अंती होय त्यासी गती गोकर्णलिंग दर्शन मात्रे. तया स्थानी पुण्य दिवशी ते अर्चिती भक्तीसी तेची जाना रुद्रवंशी. रायासी म्हणे गौतम एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी. पूजा करिता सदाशिवाशी ब्रह्मपद तो पावे जाना. आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवा भीतरी स्नान करोनी समुद्री दान धर्म करावा. शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम. रायासी व्यतीपी पातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीशी पूजिता पुण्य अगम्य. काय सांगू त्याची महिमा वर लादले अखिल कामा. ईश्वर भोळा अनंत महिमा पुण्यमार्गे तुष्ट तसे. असीत पक्ष माघा मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात. ऐसे अनुपम्य स्थान असता नवजाती मूर्ख एकता. शिवतीर्थी असे दुर्लभता नेनती मूढ बधीर जाना. उपोषणादी जागरण लिंगसनिध गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे परियेसा. ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जनजाती यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लाधे लोक अवधरी. स्नान करुनी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी. पूजा करावी भक्त्यर्थी पातका व्यतिरिक्त होय जाना. येशपरी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकुनी अति प्रेमा पुसता झाला तये वेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलासी. पूर्वी कवन कवनासी साक्षी झाली असेल की. विस्तारुनी आम्हासी सांगा स्वामी करुणेसी. मनोनी लागला चरणासी अति भक्ती करोनिया. म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी. जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिले असे. गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र. आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करोनिया. माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायेते. दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अधंग अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी. क्रमी पडले असते अघोरी पुयशोनित दुर्गंध. कुक्षरोगी गंडमाळा कफ दाठला असे गळा. दंतहीन अति विवळा वस्त्र नाही परिधाना. चंड सूर्य किरणा करिता प्राण जाय कंठकता. शौचव्याधी असे बहुता सर्वांगशूळ महादुःखी. विधवा आपण केशवपणी दिसे शैशी. मुखमरणी क्षण क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. ऐशी अवस्था चांडाळीशी आली वृक्ष छायेसी. देह टाकिला धरणीशी तेजू पाहे प्राणापुला. प्राण तेजिता तये वेळी विमान उतरले तत्काळी. शिवदूत अर्थ अंतुर्बळी त्रिशूळ खट्वाग धरुनी हाती. टंकायुधे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी. किरीट कुंडले मिरवी कपोली चतुर्वर्ग येणे परी. विमानी सूर्यासारिखे तेज अति विचित्र दिसे विराज. आले चांडाळी जे काज अपूर्व वर्तले तये वेळी. आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवन कार्यासी. दूत म्हणती आम्हासी आलो चांडाळीस न्यावया. ऐकुनी दूतांचे वचन विस्मित झाले आमुचे मन. पुनरपी केला त्यासी प्रश्न ऐकराया एकचित्ते. ऐशी चांडाळी पापनीसी कैसी योग्य विमानेसी. नेवोनिया श्वानासी सिंहासनी काय योग्य. अजन्माधारभ्य ऐसी पापे पाप संग्रहासी. ऐशी पापीन द्रुवर्तीसी केवी न्याल शिवलोका. नाही इसी शिवज्ञान न करी तपसाधन. तया सत्य कदा नेने इथे कैसे नेता तुम्ही. पशुमांस आहार अहर्निशी सदा करी जीव.
हिंसी ऐशी कुष्टी पापिनीसी केवी नेता स्वर्ग भुवना अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण इथे कैसे नेता तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखिले यज्ञ इयेसी कैसे ज्ञाल तुम्ही न करी स्नान सर्व काळी नेने तीर्थ कवने वेळी अथवा व्रतादी सकळी केले नाही महापापी ते सर्वांगी कुष्ठ पुयशेनित दुर्गंधी वास असे बहुत ऐशी चांडाळी दुर्वर्त कैसी विमानी वैसवाल अर्जत जन्मांतरीचे मना कुष्ठ सर्वांग हेची खुना क्रमी निगती मुखातून पूर्वजित केवी होईल ऐशी पापिनी दुराचारी योग्य नव्हे सचराचरी केवी नेता कैलासपुरी केवी विमानी बैसवाल गौतम म्हणे रायासी ऐशे पुशिले दूतासी त्यांनी सांगितला आम्हासी आद्यंत चांडाळपणीचा एके गौतम ऋषेश्वरा या चांडाळीचे पूर्वापरा सांगो तुम्ही सविस्तरा आश्चर्य असे परियेसा पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कुळीचा हली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूप इसी उपवर जाहली पितृग्रहेसी न मिळे वरतिये सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरतिसी उन्नत जाहली 10 वरुषी मिळवूनी एक द्विजासी गृह्योत्केसी दिदली कन्या विवाह झालियावरी होती तया पतीचे घरी त्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तात्काळिका विधी वंशे करोनिया ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपुले घरी आणिता पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अति सुंदर पूर्व वयेसी मंदे व्यापिले प्रति दिवसी चंचळ होय मानसी पुरुषांते देखोनी गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करीती जाहली प्रगट जाहले केवळी सौप्यनो हे पातकासी आपण विधवा असे नारी विशेष रूप अति सुंदरी पूर्व वयसा प्राय धरी भारी स्थिर नो हे तिचे मन ऐसे तिचे पातकासी प्रकट जाहले सर्वांसी वाळीत केले तयासी माता पिता बंधुजन त्यजिले तीसी विसर्जन प्रायचित्त होऊनी आपण सिद्ध झाले परियेसा शंका होती पहिली तीसी निशंक झाली व्यभिचारासी प्रकट रूप अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एक वाणी रूपे होता अति लावणी पूर्व वयसी देखोनी झाली त्याची कुलश्री तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरीन 42 स्त्रिय कामेन शांती ब्राह्मणोहीन सेवया राजानो ब्रह्मदंडेन यततो भोग संग्रहात स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासतीहीन सेवे राज्य जाये द्विज क्षोधे शोभे यती नासे विषय सेवने शूद्रासवे अहर्निशी रमता होती अतिहर्षी पुत्र जाहला तियेसी तया शूद्रा घरी असता नित्यमास आहार तिसी मद्यपान उन्मत्तेसी होऊनी तया क्षुद्र महिषी होती पापिनी दुराचारी वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत होऊनी परियेसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणूनी पापिनीने छेदुनी वश्य परियेसी पाक केला विनयेसी शिर ठेविले शिकेशी एके दिवशी भक्षावया आपण ब्रह्मती मद्यपानी जाग्रत जाहली अस्तमानी वासरू पाहतसे भुवनी धेनू दोहावया लागी वत्सस्थानी असे मेष अमित जाहली अति क्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासरांचे अनुतप्त होऊनी तया वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञाने ऐशी पापे घडली मनोनी चिंती दुरात्मिनी तया वत्स शिराशी निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याग्रे भक्षिले वत्सासी एका रोदन करी समस्ता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे कितेक दिवस वरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ती नारी नेली दूती यमपुरासी घातले तिसी नरकात योग भोगी
भोगभोगी अति दुखित पुनरपि चांडाळी जात उपजली ते नारी एका जाहली उपजातांची आंधळी विद्रूपवर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित तुकाळी प्रतिपाळिती माया मोहे उच्छिष्ट अन्नपास पिंड चरताती तिसी अखंड बाळपणी ऐसी विगड पोसिती तिसी अवधारा ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्पर्णी पंचत्व पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवज्ञे पीडित जितितेसी स्वजन भ्रांत याचुनी आपुले उदर भरित रक्षण करी देह आपुला येणे परी बहुत काळी वर्तत होती चांडाळी क्षुधे पीडित सर्व काळी आपण आंधळी कुष्ठदेही न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्व कर्म झाली वृद्ध अति कष्टे बक्षावया मागे महाजनासी मार्गे पडोनी अहर्निशी कधी न भरे उदर तिसी दुःख अहर्निशी करीतसे व्याधी असे शरीरासी शेनीत पुय परी येसी दुर्गंधी ते महादोषी सर्वांगी कुष्ठ कळतसे ऐसे वर्तता माघ मासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलपुत्र सहित देखा शिवरात्रीचे यात्रेसी येती लोक देशोदेशी चतुर्वर्ण अस महासी हर्षे येती परियेसा देशोदेशीचे राजे देखा हस्तिरथ सहित एका येती समस्त भूमंडलिका महाबळेश्वर लिंग दर्शनासी ब्राह्मण्य क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ करीती आनंद अमित लोक परियेसा किती हासती गायन करीती धावती नृत्य करीत येती शिवस्मरण गरजती यात्रा प्रसंगे जाती देखा ऐसे महाजना समवेत चांडाळी गेली याचित सवे भिक्षुक बहुत तयास समागमे जातसे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनासी भिक्षा मागे करुणा वचने लोक चालती मार्गात शयन करुनी आक्रदंत करावलंबे असे मागत महाजन लोकांसी पूर्वजन्माची पापी आपण पीडितसे याची कारण भिक्षा घाला क्षुधा निवारण मनोनी मागे सकळिकांसी नेने कधी वस्त्र पावन धुळीत लोळतसे पापिन क्षुधा क्रांत होतसे मरण धर्म करा हो सकळिक सर्वांग कुष्ठरुजा गळत वस्त्रासीने बाधे शीत अक्षक नाही क्षुधा क्रांत धर्म करा सकळिक हो चिरोपवासे क्षुधा बहुत जठराग्नी असे संदीप्त धर्म करा असे म्हणत पडली असे मार्गातू पूर्वी जन्म शंतावरी नाही केले पुण्य एरी याची कारणे पीडतसे भारी धर्म करा सकळिक येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी पूजेशी जाती सकळ जन त्या ते मागतसे आक्र दोन एक म्हणती हा सोनी उपवास आजी अन्न कैचे हाती हा होती बिल्व मंजरी ते घातली तिचे करी हुंगोनी पाहे एरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपोन टाके ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अल्लभ्य पूजा घडली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवाची बिल्व मंजरी शिवमस्तकी इतुके पुण्य घडले इसी प्रयत्न न करिता परियेसी तुष्टला तो ईश्वर हर्षी भवार्णवाकडे केले येणे परी चांडाळीशी उपास घडला परियेसी तेथुनी उठे दुसरे दिवशी भिक्षा मागावयासी पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त जाहली उपवासे चालू न शके मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्यरश्मी करुणी थिसी दुःख होय असमसहासी पूर्वजिती कर्मे ऐसी दूत म्हणतो गौतमाते ऐसी चांडाळी कष्टत आली वृक्षा समीपत त्युज पाहे प्राण त्वरित म्हणून आलो इसी न्यावया पुण्य केले इने आजी उपवास शिव तिती काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्ये करुणी इचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरासी प्रेम इयेचे म्हणून पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत तियेवरी शापिती अमृत दिव्य देह केले त्वरित घेहुनी केले शिवलोका
ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राजयाशी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णाशी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र साधती संशयन धरी तू चित्ती म्हणून निरोपिले रायासी ऐकोनी गौतमाचे वचन राजा मनी संतोषण पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा जाहला जाना ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोते करुणी निर्धार एक चित्ते परियेसा इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन 7वा संपूर्ण। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।